निप्पाणी लडाख ट्रिपचा आज पहिला दिवस आहे आणि ठरल्याप्रमाणे बाईकवर सर्व सामान लोडिंग करण्याचे काम अक्षय आणि प्रकाश हळभावे करत आहेत। यावेळेला चेतन जर थर्ड मारला म्हणून अक्षयला थोडाफार हेल्प मी करत आहे, पण परफेक्ट फिटिंग होते की नाही किंवा लोडिंग होते की नाही हे मलाही माहीत नाही। फायनल इन्स्पेक्शन करायला चेतन स्वतः झालेला आहे आणि सोबत कैलास आणि सौरभला घेऊन आले आहे। सो त्यांचं त्यांनी करून देत, आपण फक्त व्हिडिओ करायचे काम करूया। फक्त सामान पडून याची दक्षता घ्या। यांची काय पॅकिंग लवकर होत नाही वाटतं। मी वैतागून आता आकाशची एमएटी घेऊन जायचा विचार केलेला आहे। दिसायला पण छान आहे आणि मॉडिफाय करून घेतलं ऑलरेडी त्यानं। छान दिसाल ना, एकदम झकास। फुल तयारी होऊन एमएटीवर बसून निवांत ते लडाखला जायचं। सो ह्यांचा आवडतोपर्यंत मी निघतो। मूड चेंज झाला त्यामुळे मी हाय त्या स्पीडनेच परत आलेलो आहे। अरे वा, मी येऊ तोपर्यंत पूर्ण बाईक रेडी होऊन तयार आहे। अरे ह्याला बाईक म्हणायचं नाही, ह्याचं नाव आता अक्षयने रुद्र ठेवलं आहे। सो रुद्रा म्हणायचं याला। परफेक्टली ऑल रेडी आहे बाईक, आता फक्त निघायची घाई आहे। आणि या रुद्रावर विराजमान झालेले आम्ही दोन महारथी, अक्षय आणि प्रशांत, आम्हीच आहोत। चला फायनली निरोप घेऊन सगळ्यांचा निप्पाणी सोडलो आहे आम्ही आणि सुंदर असं वातावरण दिसते आपल्या डोळ्यासमोर। अशा वातावरणात गाडी मारण्यात वेगळीच मजा आहे। बघा कोण भेटायला आले। भावांनो, हॅपी जर्नी भावा। आम्ही म्हणायचं सोबत आमचा हात दिला माणूस येणार म्हटला, ऐन टायमाला हात दिला बघा। या जवळ बघायला निलेशला बाय म्हणून आम्ही कोल्हापूरहून कराडच्या दिशेने निघालेलो आहे। कराड पण रस्त्याचे काम चालू असल्या कारणाने रोड जरा खराबच आहे, पण समोर दिसणारा हा सुंदर असा आकाशातील व्ह्यू बघून रस्त्यावरील खड्ड्यांना दुर्लक्ष करायला काही हरकतच नाही आहे। त्यामुळे आपण फक्त समोरचा व्ह्यू एन्जॉय करत मस्त राईड करूया। आता निसर्गाची किमया किती विलक्षण आहे ना। समोरील आकाशातील ढग बघून असे वाटते की रस्ता कधी संपूच नाही, असे चालत राहा। रोडचे काम चालू असल्यामुळे थोडेफार ट्रॅफिक पण दिसते आपल्याला इथे समोर। ट्रकवाले का आपल्याला साईड देतील असं काय वाटत नाही लवकर। हा आहे कराडचा फ्लायओव्हर, किती मोठा आहे बघू शकताय, पण तयार झाल्यावर हा अतिशय उत्तम दिसणार आहे। प्रत्येक 100 किलोमीटरला आम्ही ब्रेक घ्यायचे ठरवते, त्याप्रमाणे आम्ही चहा पाण्याला इथे थांबलो आहे। आता चहा पाणी करून परत आम्ही पुण्याकडे निघत आहे। वातावरण अजून तरी क्लिअर आहे पूर्ण, त्यामुळे गाडी मारायला काही प्रॉब्लेम नाही आहे। आणि रोड बघू शकता तुम्ही कराडच्या पुढे कसा आहे, एकदम मक्खनसारखा आहे। बापरे, हे काय जस्ट पाऊस पडून गेलेला दिसतो इथं। पावसात तेवढा अडकू नये म्हणजे झालं। आम्ही नशीब चांगलं आहे, पाऊस गेल्यावर आम्ही आलो इथपर्यंत। पण ढगाळ वातावरण दिसते वर तरी।
आला पाऊस, अडकलं पावसात. आता काय करायचं कळना. चला काहीतरी करू. या टनलमध्येच आम्हाला आता सहारा भेटणार. मस्त वाटाले यार टनलमध्ये पण गाडी मारायला. अरे वा, टनल पार होतो पण पाऊस पण गेला. बरं झालं सोडा. आता सध्या आम्ही खेडशिवापूरजवळ थांबले. फोटा पाण्यासाठी काय खाऊन घ्या म्हणून. आणि पहिला दिवस असल्या कारणाने घरातूनच डबा दिलेला आहे. सो तो आम्ही एन्जॉय करत आहे सध्या. जेवण करून आम्ही आता परत पुण्याकडे निघालोय. आणि आता आम्ही ह्या टनलमध्ये प्रवेश करणार आहे. हा कात्रजचा टनल आहे. हा पार झाला की आपण पुण्यामध्ये एंटर करतोय सध्या. अशी गगनचुंबी इमारत दिसायला चालू झाली की समजून घ्या आपण पुण्यामध्ये आलेलो आहोत. सो एन्जॉय करूया पुणे बाईक राईड. खरं तर तुम्ही बघू शकता, याला नशीबच म्हणायला पाहिजे. एका साईडला बघू शकता किती ट्रॅफिक आहे आणि मी ज्या साईडनं चालू आहे तिथं बघू शकता पूर्ण ओपन रोड आहे. बघू हे ट्रॅफिक कुठपर्यंत आहे. संपत नाही वाटतं आज हे ट्रॅफिक. आम्ही तर लकी आहे. चला मुंबईला चालले आणि लोणावळा घाटातले हा सुंदर दृश्य पाहिला नाही तर डोळ्याचे पाणी कसे फेडणार. बघू शकता किती सुंदर आहे. पूर्णपणे हिरवेगार निसर्ग आहे आणि वरती आकाशही काळे झालेले दिसते. सो लवकरात लवकर आपण इथून निघलेलं बरं. मुंबईला जायचं आहे. घाटामध्ये राईड करण्याची खरी म्हणजे एका रायडरलाच माहिती आहे. किती वेडेवाकडे वळण असतात पण कंट्रोल फुल असते. चला बाबा, पावसाच्या आधी घरी पोचायला पाहिजे. मामा पण वाट बघतो तिथं. खरं तर या लोणावळा घाटात पहाटे गाडी मारण्यात खूप मजा येते. सगळीकडे फॉग असतो आणि एक व्ह्यू छान दिसत असतो. खरं तर निसर्गाला तोडच नाही ना. किती छान वाटते बघा रोड. चला बाबा, एकदा का आलो मुंबईमध्ये पण रात्र झाली. खरं तर आम्ही ठरवलं होतं रात्री ड्रायव्हिंग करायची नाही, पण पहिल्याच दिवशी रात्री यावं लागलं. मुंबईत आले म्हटल्यावर ट्रॅफिक तर असणारच आणि इथलं ट्रॅफिक बघून गाडी मारायला वेगळीच मजा येते. पण हे ट्रॅफिक असं एका जागी स्तब्ध नसते, ते मुव्हिंग असते. त्यामुळे ह्या ट्रॅफिकमध्ये गाडी मारायला काही वाटत नाही, कारण सगळ्यांची स्पीड 60च्या वरच असते. बघू शकता तुम्ही. चला फायनली आम्ही आलो HP कॉलनीमध्ये. मामा आमची खूपच वाट बघत होता, पण काय करणार, त्यांच्या गावचे ट्रॅफिक इतकं आहे की एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायला आम्हाला 2 तास लागले. चला आजचा ऑलमोस्ट 450 किलोमीटर तर कवर झाले आमचे. आल्याला पहिला मामानं आणि त्यांच्या छोट्या प्रिन्सेसला बाईक राईड घ्यायला लावली आम्ही. त्यानंतर आम्ही घरी जाऊन गार्गीने पाळलेल्या छोट्या पक्ष्यांना भेट दिली. ते पक्षी नाहीत म्हणा, ते लव बर्ड आहेत, पण त्या लव बर्डपेक्षा क्यूट तर आमची गार्गीच आहे. बघू शकता इथे मामाच्या कॉलनीमध्ये एक छान प्रोजेक्ट एक्झिक्यूट केलेला आहे. जे कॉलनीमध्ये यूज केलेले ड्रेनेज वॉटर किंवा डर्टी वॉटर असेल ते
प्युरिफाय करून ते गार्डनला सप्लाय केले जाते. त्यामुळे पाण्याचा परफेक्ट यूज होतो आणि माझ्या मते असा प्रोजेक्ट भारतात सगळीकडे केला झाला पाहिजे.